सगळं अनुदान आता आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या जिल्ह्याला 291 कोटी रुपये अनुदान हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे। त्यापैकी 161 कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास 1,35,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालं आहे। अजून जवळपास 1 लाख शेतकऱ्यांचं अनुदान हे पुढच्या 8 ते 9 दिवसात 10 दिवसात या ठिकाणी वाटप होईल, कारण पैसा उपलब्ध झाला आहे, पण त्यांच्या अकाउंटचं लिंकिंग हे त्या ठिकाणी किंवा त्याचं साक्षांकन चाललं आहे। कारण आता आपण नवीन पद्धत सुरू केली आहे। पूर्वी आपण मुंबईहून कलेक्टरला पैसा पाठवायचे, मग ते तहसीलदारांना पाठवायचे, मग ते खाली पाठवायचे। आता आपण थेट मुंबईहूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देतोय, त्यामुळे हे लिंकिंग चाललेलं आहे। त्या संदर्भातली कारवाई चालली आहे। यासोबत मध्यंतरीच्या काळात 2दा ज्या अवकाळी झाल्या त्याचाही निधी आपण पूर्ण दिलाय। शेवटचा जो अवकाळी झाला त्याचा निधी अजून यायचा आहे 54 कोटी रुपये, तोही आपण आता रिलीज करतो। आणि सततच्या पावसाच्या संदर्भातला नवीन निकष आपण जे तयार केले त्याही संदर्भातला जो निधी आहे तो पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण रिलीज करतोय। त्यानंतर नगर जिल्ह्यासहित राज्यात कुठेही कुठली पेंडन्सी राहणार नाही। पण यातला जो मेजर अमाउंट होता तो मात्र ऑलरेडी आपण आता या ठिकाणी देऊन चुकलो आहोत आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की जरा लवकरात लवकर या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याकरता साक्षांकन त्यांनी करून घेतलं पाहिजे। एक जिल्ह्याने चांगली योजना मोजणीच्या संदर्भातली राबवली। मोजणीची खूप पेंडन्सी असायची, आता जून एंडपर्यंत 0 पेंडन्सीवर जाईल आणि त्यानंतर नवीन अर्ज जे आहेत ते 1 महिन्यात त्याची मोजणी होईल। मला असं वाटतं की पालकमंत्र्यांनी अतिशय चांगली योजना महाराष्ट्रात लागू केली आहे आणि आता पहिल्यांदा मोजणी संपूर्ण ऑनलाईन करून त्याच्यामध्ये रोवर मशीनच्या माध्यमातून फास्ट अशा प्रकारे मोजणी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी असतील किंवा सामान्य माणूस असेल याला मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। शासन आपल्या दारी ही जी एक फ्लॅगशिप योजना आपण सुरू केली आहे याच्या अंतर्गत 2 महिन्यामध्ये 1.5 लाख लोकांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्यांना द्यायचा निर्णय या ठिकाणी आपण केलेला आहे। त्याची सुरुवात झाली आहे आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात हे काम त्या ठिकाणी होईल। निवडणुकीच्या संदर्भात देखील आम्ही एक प्रेझेंटेशन घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की अजून वेगवेगळ्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत या योजनांच्या संदर्भात देखील जी काही कारवाई चालली आहे त्याला गती देण्याचा निर्देश मी दिलेले आहेत।